आजचा इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आहे। तर इथे आपला अद्वैत आणि कला देवीच्या मंदिरात गेलेले असतात कुंकुमार्चन करण्यासाठी। आता तेव्हा तिथे त्यांना गुरुजी भेटतात आणि गुरुजी म्हणतात मी जरा जाऊ का, मला ना अभिषेकसाठी पावत्या करायच्या आहेत आणि तोपर्यंत तुम्ही इथे थांबा। तर कला म्हणते मी इथे कुंकुमार्चन तोपर्यंत करू शकते का। तर गुरुजी म्हणतात आवश्यक करू शकता, पण एक सांगायचं आहे की कुंकुमार्चन या मंदिरामध्ये बऱ्याच लोकांचं होत नाही, अर्ध्यावर राहून जातं। तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या की कुंकुमार्चनचं व्रत तुमचा पूर्ण होईल आणि संकटे भरपूर येतात, त्यामुळे कुंकुमार्चन करताना जर तुम्हाला ते पूर्ण करायचं असेल तर अजिबात उठायचं नाहीये जागेवरून। आता हे आपली रोहिणी ऐकते आणि रोहिणी ठरवते की हिच्या कुंकुमार्चनमध्ये मी अडथळा आणणारच आहे। आता ती अद्वैतला सांगते की तू ना जाऊन गाडीमध्ये बैस आणि तुझं काम कर, तोपर्यंत मी माझं काम करते, मी कुंकुमार्चन करायला सुरुवात करते। आणि अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं मी जातो आणि माझं काम करतो। आता रोहिणीला मात्र ही संधी भेटलेली असते की आता हिचं कुंकुमार्चनचं व्रत पूर्ण करू द्यायचं नाहीये। आता इथे कलाने सुरुवात केलेली आहे कुंकुमार्चन करायला आणि तेव्हा रोहिणी प्लॅन करत असते आता हिचं कुंकुमार्चन आपल्याला अर्ध्यावरतीच करायचं आहे आणि नाहीतर तिने जर कुंकुमार्चन करत असेल तर तिच्या जीवाला धोका झाला पाहिजे, असं काहीतरी आपण अपशगुनी घडून आणायचं। आता यानंतर ती असं काही करते की जे तांदूळ असतात त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे काहीतरी मिक्स करते आणि त्याला आग लावते। आता तिच्या बाजूला सभोवताली ते तांदूळ पसरवते आणि त्यानंतर ती काडीपेटीने त्याला आग लावते। याच्यानंतर सगळीकडे आग निर्माण होते पहा आणि नंतर पाहतात तर काय सगळे ओरडायला लागतात की आग लागली। पण अशा परिस्थितीत सुद्धा कला तिचं नमन जे चालू असतं ते चालूच ठेवते आणि ती उठत नाही त्या जागेवरून। तिला कळत असतं की आग आजूबाजूलाच कुठेतरी लागलेले आहे, पण मी हे व्रत सोडून उठणार नाहीये। आता तिथून रोहिणी मात्र आग लावून पळून जाते। आता तिथल्या गावातले लोक ती आग पाहतात आणि पटकन त्या दिशेने धाव घेतात आणि ओरडू लागतात की आग लागली। आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या कलाला सुद्धा त्रास होत असतो, पण कला मात्र या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने तिच्या अंतर्मनामधून आपल्या देवीचं प्रार्थना करत असते, त्याच्यामुळे ते कुंकुमार्चन थांबत नाही आणि कुंकुमार्चनच्या विधी पूर्ण करण्यामध्ये ती सफल होत असते। आता बाजूने सभोवताली आग लागलेली आहे आणि आग मात्र थांबत नाहीये। कलालाही प्रश्न पडलेला आहे की मी उठू का, तर कला ठामपणे निर्णय घेते की आता मी उठणार नाही, जे काही होईल ते होईल, मी व्रत पूर्ण करणार, माझ्या देवी साक्षीला आहे, देवी मला काहीच होऊ देणार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखरच देवीने तिच्या भोवताली एक कवच निर्माण केलेलं असतं आणि त्यामुळे तिला त्या आगीचा चटका बसत नाही। पण गाववाले सगळे जमा झालेले असतात आणि तेवढ्यात त्या मंदिरामधले ब्राह्मण सुद्धा येतात आणि म्हणतात हे काय झालेलं आहे देवी, जर चुकून काही आमच्याकडून चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर, आणि अशी प्रार्थना करतात आणि ते ब्राह्मण सुद्धा ओरडू लागतात की आग लागली, कुणीतरी वाचवा। आता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथून कला उठत नाही आणि अद्वैतलाही कळतं की आग मंदिराच्याच दिशेने लागलेली आहे आणि कला आतमध्ये आहे, म्हणजेच आपल्या कलावरती काहीतरी संकट आलेलं असणार आहे। तेवढ्यात अद्वैत सुद्धा येतो आणि म्हणतो अगं कला उठ, वेडी उठ, तू तिथून कशाला तू व्रत पूर्ण करत बसलेली आहेस, अगं उठ कला। आता कला मात्र तिचा हट्ट सोडत नाही आणि रोहिणी मात्र हे लपून छपून पाहत असते। आता रोहिणीने ठरवलेलं असतं की जर समजा तिचं व्रत पूर्ण नाही झालं तरी सुद्धा तिला प्रॉब्लेमच आहे आणि व्रत पूर्ण करायच्या नादात ती जर तिथून उठली नाही तरी सुद्धा ती जळून खाक होऊ शकते, त्याच्यामुळे ती टेन्शन घेतच नाही। तिला वाटतं की आता ही जळून मरणारच आहे। पण अद्वैतला ओरडता अचानकच सुचतं की पाणी घेऊन येतो आणि ती आग पूर्ण विझवतो। आता अद्वैत मात्र पाणी घ्यायला जातो आणि त्या दिशेने पुन्हा येऊन पाणी टाकायचा प्रयत्न करत असतो, पण इथे रोहिणी मात्र लपून छपून बघत असते। तिला एवढी खुशी होत असते की आता आपल्या कलाला जळून मरण्यापासून कुणीच अडवू शकत नाही। आणि तेवढ्यात ती पाहते तर काय अद्वैतने बादलीतून कोणत्या तरी घरातून पाणी घेऊन आलेला आहे आणि ती आग विझवायचा प्रयत्न करत आहे। आता यामागे सुद्धा आपल्या
देवीचाच हात असावा की सगळं काही व्रत तिचं पूर्ण व्हावं आणि त्यांच्या मागचं संकट टळावं। आता असं करून अद्वैतने पूर्ण ती आग विझवून टाकलेली आहे। आता अशा प्रकारे ना अद्वैतने सगळे आग विझवलेली असते। आता सगळे आग विझवून झाल्यानंतर तो म्हणतो, कला अगं तुला कसं तरी होतंय का? तू बरी आहेस का? तुला मी एक काम करतो, पाणी घेऊन येतो, तू पाणी पी। आता हे ऐकल्यावर ब्राह्मण म्हणतात, तुम्ही जर असं त्यांना पाणी वगैरे दिलं तर त्यांचं व्रत पूर्ण होणार नाही, कुंकुमार्चन पूर्ण होणार नाही। खरंच त्यांच्या मागे देवीचा हात आहे आणि देवीने एक कवच बनवलं होतं, त्यामुळेच त्यांना कशाचीही भीती नाहीये आणि त्यामुळे त्यांचं हे व्रत तुम्ही अर्ध्यावर टाकू नका किंवा त्यांना पाणी देऊ नका। आता हे बोलल्यानंतर अद्वैतला खूप वाईट वाटतं। तिथलं ती कुंकुमार्चनसाठी जे प्लेट असते कुंकवाची तो ती तिच्या भांगामध्ये मळवट भरल्यासारखी भरतो आणि ते कुंकू देवीच्या मूर्तीवरती पडतं आणि त्याच वेळेस ते व्रत पूर्ण झालेलं असतं। आता ती उठते आणि म्हणते की आपण देवीकडे हात जोडून आपल्या ज्या काही भावना आहेत त्या सांगूया आणि खरंच याच्यातून ती मार्ग दाखवेलच असं श्रद्धेने ती सांगते आणि दोघंही देवीकडे तोंड करून पाया पडतात। आता तेव्हा पाया पडत असतानाच ब्राह्मण तिथे येतात आणि म्हणतात, तुमचं कुंकुमार्चन पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्या मागे देवीचा आशीर्वाद आहे। तुम्हाला माहित आहे का, तुम्ही हे कुंकुमार्चन करत आहात आणि त्यावरही तुमच्या घरावर आलेली संकट जी आहेत, जो श्राप दिलेला आहे, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला देणार आहे आणि त्यातलं तुम्ही पठण करून श्लोक आहेत त्याचा अर्थ समजून तुम्ही तुमच्यावरती जो झालेला श्राप आहे ना तो तुम्ही दूर करू शकता, ते विघ्न तुम्ही टाळू शकता। असं बोलून ब्राह्मण एक गाठोडं घेऊन येतात आणि ते गाठोडं म्हणजे ग्रंथाचं असतं, श्लोकचं असतं आणि ते गाठोडं ते कलाला देतात आणि म्हणतात, यातच सगळं तुमच्या जे परिवारावरती आलेलं संकट आहे त्याची उत्तरं आहेत, हे तुम्ही जाणून घ्या आणि याच्यावर मात करा। आता यानंतर आपली कला नेमकं काय करू शकणार आहे तिचं घर वाचवण्यासाठी, तिचा संसार वाचवण्यासाठी, हे पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करायचं। पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत आणि इथे मात्र आपल्या रोहिणीची फजिता झालेली असते, एकतर कुंकुमार्चन सुद्धा पूर्ण झालेलं असतं आणि यानंतर आपली रोहिणी मात्र नर्वस असते खूप।